नमस्कार, आप देख रहे हैं महान्यूज 7। मैं अनुराग किशोर शिंदे। बढ़ते आज की कुछ ताजा खबरों की ओर। अकोला जिले के बार्शी टाकली शहर में एक नए बस स्टैंड के पास जय मल्हार पान पैलेस के इलाके में एक युवक का खून से लथपथ शव मिलने से इलाके में सनसनी फैल गई। यह चौंकाने वाली घटना रविवार रात करीब 10:30 बजे घटी। मृतक की पहचान अफसर खान रशीद खान उम्र 32 निवासी इंदिरा नगर बार्शी टाकली के रूप में हुई है। इस मामले में पुलिस ने एक संदिग्ध व्यक्ति को हिरासत में ले लिया। घटनास्थल पर डॉग स्क्वाड और फॉरेंसिक टीम पहुंच चुकी। वहीं सामने आए सीसीटीवी फुटेज में एक व्यक्ति को शराब के नशे में होटल के सामने गिरते हुए और उसी समय एक 4 पहिया वाहन उसके ऊपर से गुजरते हुए साफ देखा जा सकता है। घटना में कार चालक पर ही शक जताया जा रहा है। पुलिस ने चालक और उसकी कार दोनों को कब्जे में ले लिया है। अब यह राज खुल चुका है कि युवक की मौत कैसे हुई। मामले की आगे की जांच बार्शी टाकली पुलिस कर रही है। पोलीस स्टेशनला दिनांक 27/10 रोजी सकाळी 6 वाजता पोलीस स्टेशनला माहिती भेटली की सूरज वाईन बार्शी टाकळी येथे समोरील मोकळ्या जागेमध्ये एक अनोळखी इसमाचे प्रेत पडलेले आहे। ती खबर मिळताच पोलीस स्टेशनचा स्टाफ तसंच पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी गेले। घटनास्थळी गेल्यानंतर तिथे सूरज वाईन शॉप इथे एक इसम मृत अवस्थेत आढळला। त्याला आजूबाजूची चौकशी केली असता त्याचं नाव निष्पन्न झालं त्याच वेळेला की अफसर खान रशीद खान वय 33 राहणार बार्शी टाकळी। त्याच्यानंतर त्याच वेळेला आमच्या पोलीस टीमनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्या हॉटेलचे। तर 26/10/25 रोजी रात्री 10:15 वाजता त्या सुमारास सदर जो इसम आहे मयत इसम तो बारमधून दारू पिऊन मदधुंद अवस्थेमध्ये म्हणजे जास्त त्यांनी दारू पिली होती। दारू पिऊन तो बाहेर आल्यानंतर ना त्याच्या मागच्या बाजूला म्हणजे बाहेर आला तो तिथे खाली जमिनीवर पडला। त्याच वेळेला बारचे जे मालक आहेत त्या मालकांनी गाडी काढली तिथे अंधार असल्यामुळे आणि ते गाडी रिव्हर्स घेत असताना ती जी 4 चाकी आहे त्याच्या डाव्या बाजूला चालक पडल्याने त्यांनी अंगावर त्याच्या गेलेली आहे। तर सदरचे जे बारचे मालक आहेत संतोष शंकरराव काळदाते यांना आपण अटक केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये। तसंच सीसीटीव्ही फुटेजवरून सदरचे जे आहेत घटना ही निष्पन्न झालेली आहे की याच्यामध्ये जो मदधुंद अवस्थेमध्ये जो इसम नामे अफसर खान रशीद खान जो आहे तो पडला होता आणि अंधार असल्यामुळे कारचं रिव्हर्स घेत असताना बारचे जे चालक आहेत त्यांना ते कळालं नाही आणि त्याच्या अंगावरून ती गाडी गेलेली आहे। तर यात कोणत्याही प्रकारचा संशय किंवा वहीम नाहीये। निष्काळजीपणाने त्यांनी गाडी मागे घेतलेली आहे आणि त्याच्यात तो मृत झालेले आहेत। आपण गुन्हा दाखल केलेला आहे। योग्य तो पुढील तपास करत आहोत। सदर बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची कृपया अफवा पसरू नये हीच विनंती आहे। बुलढाणा अकोला से सचिन पाटिल की रिपोर्ट, महान्यूज 7 नागपुर।